हॅलो मुलांनो, आज एक इम्पॉर्टंट लेक्चर आपण सुरू करणार आहोत, जे ऍक्च्युली एनसीईआरटीचं खूप महत्वाचं आणि खूपच जास्त मार्क देणारं लेक्चर आहे. ज्या लेक्चरचं नाव आहे बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन. या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, कसं कसं शिकणार आहोत याचा एकदा सिनॉप्सिस आपण बघून घेऊया. बरोबर. सो आपल्या ज्या चॅप्टरचं नाव आहे त्याचं नाव आहे बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन. ओके, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. सो बेटा, सगळ्यात आधी आपण काय करूया, सर्क्युलेशनचं जे इम्पॉर्टन्स आहे ते नोट डाऊन करून घेऊया. तुम्हाला काय वाटतं सर्क्युलेशनचं इम्पॉर्टन्स काय? आपल्या बॉडीमध्ये आपल्याला काय काय लागतं मुलांनो? न्यूट्रिएंट्स लागतात, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, एक्सक्रिटरी प्रोडक्ट, या सगळ्यांचं सर्क्युलेशन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक चांगली आणि खूप वेल डेव्हलप सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला लागणार आहे. बरोबर. सो आपण इथे लिहूया सर्क्युलेशनचं इम्पॉर्टन्स काय, तर आपण इथे लिहूया ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे, काय ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रे मुलांनो? तर आपल्याला लागतं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करायला, कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट करायला, एक्सक्रिटरी प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करायला. या सगळ्या गोष्टींचं जर ट्रान्सपोर्ट आपल्याला करायचंय तर आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन हे एक महत्वाचा रोल प्ले करतो. बरोबर. सो आपण हा पहिला पॉईंट घेतलाय. मग आता आपण दुसरा पॉईंट घेतला की खरं तर हे सगळं सर्क्युलेशन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक सर्क्युलेटरी सिस्टीम हवी. बरोबर. पण जर तसं पाहायला गेलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम ज्या असतात त्या दोन टाईपच्या असतात रे मुलांना. बरोबर. पहिला जो टाईप आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा त्याचं नाव आहे ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. बरोबर. आणि दुसरा टाईप आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा ज्याचं नाव आहे क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. बरोबर. ठीक आहे मुलांनो, आज आपण कुठला चॅप्टर चालू केलेला आहे? बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन, जो ह्युमन फिजिओलॉजीचा महत्वाचा टॉपिक आहे. या टॉपिक मध्ये आपण काय सांगितलं, आपल्याला सर्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. काय काय करतं सर्क्युलेशन? ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट, न्यूट्रिएंटचा ट्रान्सपोर्ट, या सगळ्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी सर्क्युलेशन महत्वाचं आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये दोन टाईपचे सर्क्युलेशन आहे, एक आहे ओपन टाईपचं सर्क्युलेशन आणि दुसरं आहे क्लोज टाईपचं सर्क्युलेशन. मग आता सर, ओपन टाईपचं सर्क्युलेशन म्हणजे काय रे? तर ओपन टाईपचं सर्क्युलेशन म्हणजे मुलांनो, या टाईपच्या सर्क्युलेशन मध्ये काय असतात तर सायनसेस असतात, कॅव्हिटीज असतात आणि आर्टरीज आणि व्हेन एकतर अनडेव्हलप असतात किंवा अबसेंट असतात. तो आपण इथे व्हेसल्स ज्या असतात त्या एकतर अनडेव्हलप असतात किंवा अबसेंट असतात. ओके. पण क्लोज टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये तसं अजिबात नाहीये. क्लोज टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय मुलांनो, तर व्हेसल्स आहेत म्हणजे आर्टरीज आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेन्स आहेत आणि इव्हन कॅपिलरीज पण आहेत. बरोबर. इथे लिहूयात आपण, इव्हन कॅपिलरीज पण आहेत. बरोबर. आणि याच्यामध्ये डायरेक्टली टिश्यूला ब्लड कधीही जात नाही. याच्यामध्ये कॅपिलरीज किंवा या सगळ्या गोष्टींच्या थ्रू टिश्यूला ब्लड जातो. बरोबर. आज आपण बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशनचा टॉपिक सुरू केला. न्यूट्रिएंट आणि या सगळ्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम महत्वाची आहे. दोन प्रकारच्या सर्क्युलेटरी सिस्टीम असतात, ओपन आणि क्लोज टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टीम. बरोबर. आता आपण हे सगळं झाल्यानंतर हे लक्षात ठेवा की हार्ट हा एक आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे बेटा. पण आपल्या सगळ्यांमध्ये चेंबर्स ऑफ द हार्ट जे आहेत ते व्हॅरी करतात खरं तर. बरोबर. म्हणजे जर तुम्ही फिशेसचा विचार केला, बरोबर, तर फिशेसमध्ये किती चेंबर असतात तर 2 चेंबर्स असतात. तुम्ही अँफिबियाचा विचार केला तर त्यांच्या हार्टमध्ये किती चेंबर असतात तर त्यांच्यामध्ये 3 चेंबर्स असतात. आणि आपला ह्युमनचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये किती चेंबर्स असतात तर 4 चेंबर्स असतात. बरोबर. सो 2, 3, 4 अशी त्यांची चेंबर व्हॅरी करतात, कारण या सगळ्या ह्या चेंबर्स थ्रू सर्क्युलेशनचा पॅटर्न डिसाइड होत असतो. म्हणजे काय, फिशेसमध्ये 2 चेंबर आहे तर ते रिप्रेझेंट करतात सिंगल सर्क्युलेशन मुलांना. बरोबर. आणि जर आपण विचार केला अँफिबियाचा तर ते रिप्रेझेंट करतात इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन मुलांना. आपण लिहूयात मग इथं इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. आणि जर आपण ह्युमनचा विचार केला तर ते रिप्रेझेंट करतात डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. तर होपफुली तुम्हाला सर्क्युलेशन आणि सर्क्युलेशनचे टाईप इझिली समजले असावे. आता आपल्याला ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम कडे जायचंय, त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ पार्ट मध्ये बघूया. सो होपफुली लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल. थँक्यू.